नमस्कार मित्रांनो, मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पर। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 30 दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,500 पर। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,500 पर। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,500 पर। या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊया की आपली जी इच्छा आहे, आपली जी अपेक्षा आहे की बाजारभाव आपल्याला येत्या 30 दिवसात 5,500 दिसावा। मग आपली इच्छा, आपली अपेक्षा पूर्ण होणार अथवा नाही तुम्हाला स्पष्ट समजावून सांगतो। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव पातळी ही सध्या 4,700 दिसते आणि आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव वाढतो, नाही अशातला भाग नाही। परंतु सध्या किती वाढे तर तो $10 प्रति बुशेल्स पर्यंत होता, आता $10.25 प्रति बुशेल्स पर्यंत स्थिरावलाय। इथून पुढे आपल्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी दिसणार का? 100% दिसणार। आपल्याला देशांतर्गत बाजारात तेजी दिसणार का? 100% दिसणार। मला माहिती तुम्ही हा प्रश्न का विचारला की येत्या 30 दिवसात बाजारभाव 5,500 होणार अथवा नाही, कारण सगळ्याला काय चिंता की बाबा दिवाळी येणार आहे। दिवाळी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे, लेकी बाळी येणार, बहिणी येणार, त्यांची बोलवण करायची, पैशाची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीत कुणाला त्या ठिकाणी कृषी केंद्र चालकाचं देणं द्यायचं, बियाणाचा पैसा द्यायचा, खताचा पैसा द्यायचा, कोणी ऋण केले त्या ऋणाचा असणारा मित्रांनो तो काय अंश तो देऊन टाकायचा आहे। मग अशा परिस्थितीत एकच आशा असते की एका मुठीत विळा असतो, दुसऱ्या मुठीमध्ये त्या ठिकाणी सोयाबीनचं बूड असते आणि कापणी करत असताना घामाचा थेंब अश्रूसह जेव्हा खाली पडतो त्यावेळेस एकच प्रश्न येतो की मला 5,500चा भाव मिळेल का? जर एवढ्याने एवढं सोयाबीन झालं तर एवढ्या भावाने एवढं होईल, याच्यातला एवढा पैसा याला देतो, याच्यातला एवढा पैसा त्याला देतो, कारण माझा शेतकरी मित्र कुणाचाही रुपया ठेवत नाही, पोटाला त्याच्या भाकर न भेटो पण तो कुणाचंही काहीही ठेवत नाही। मग एवढी आशा बाळगणं चुकीचं आहे का? आणि म्हणूनच आशेच्या नजरेनं मला प्रश्न विचारला की सर 5,500 होणार अथवा नाही, आम्हाला क्लिअर सांगा, जे खरं आहे ते खरं सांगा, कारण कसे आमच्या याच्यावरती हिशोब अवलंबून आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे तुमचे उदय सर जे सांगतात ते फक्त खुश करण्यासाठी सांगत नाहीत, तुमचं नियोजन राईट व्हावं असं सांगतात, तुमचं नियोजन चुकू नये असं सांगतात। बघा तुम्हाला सांगतो, आता अमेरिकेमुळे भाव वाढणार का? हो वाढणार। किती वाढणार तर बघा 100 ते 200ची तेजी येणार। त्याच्यानंतर आता जो परतीचा पाऊस आहे, आता तुम्ही मला या ठिकाणी चुकीचं नका समजू की सर तुम्ही म्हणाले परतीचा पाऊस पडला तर भाव वाढणार। आता परतीच्या पावसानं नुकसान कोणाचंच होऊ नये बरं काय, परंतु आपण समजा सकाळपासून दुपारपर्यंत कापणी करणार, झाकणार, मला एवढं सांगा मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन आहे, महाराष्ट्रात आहे, राजस्थानमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, कर्नाटक, तेलंगणा, कुठं ना कुठं काही ना काही पाऊस पडला नुकसान होणार अथवा नाही। कोरडं वातावरण
आणि पावसाळी वातावरण फरक पडतो का नाही? खरं सांगा मला. 100% पडतो. मग अशा परिस्थितीत मला एकच गोष्ट सांगा, की अशी जर परिस्थिती उद्भवली, कापणी करत असताना अडचण आली, तर काही ना काही माल डॅमेज होणार का नाही? काही ना काही सोयाबीन काळं पडणार का नाही? काही ना काही तर त्याला अंकुर फुटणार का नाही? म्हणजे क्वालिटी इश्यू कुठं ना कुठं प्रमाणात येणारच. भले नुकसान 5% व्हावं, 10% व्हावं, असं काही बी असेल. मला तर वाटते 0% व्हावं बरं काय, पण 5-10% होऊ शकते. आता याचा परिणाम मग भावावरती होणार का? तर ऑफकोर्स होणार. पण कोणी म्हणाल की याच्यामुळे 5-7 शेती येईल, असं होत नसते. एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट येईल, 100-200 शेती येईल, असं या ठिकाणी होत जाणार. त्याच्यानंतर बघा, आता मोदी सरकार काय करणार? 4,892 रुपये प्रति क्विंटलनं 15 ऑक्टोबरनंतर या ठिकाणी सोयाबीनची खरेदी करणार, सगळ्याला माहिती आहे. पण आता मूळ मुद्दा काय इथे, की जो मुद्दा कुणीच अधोरेखित केला नाही, कोणत्याच यूट्यूब चॅनलनं अधोरेखित केला नाही, मी तो मुद्दा तुम्हाला सांगतो. मला सांगा, मोदी सरकार या ठिकाणी हमी भावावरती सोयाबीन घेणार, 100% 4,892 रुपये प्रति क्विंटलचा भाव देणार, काही हरकत नाही आम्हाला. परंतु मुख्य अडचण कुठे आहे, की आम्हाला पैशाची आवश्यकता तात्काळ आहे सध्याच्या कंडिशनला, कारण आम्हाला देणं द्यायचं ज्याचं त्याचं. आणि मोदी सरकारनं खरेदी केल्यानंतर एवढा पेमेंटचा स्टॉक सरकारकडे शिल्लक आहे का? सरकार नाहीच म्हणणार. मग अशा परिस्थितीत सरकार काय करणार? या ठिकाणी आपलं सोयाबीन खरेदी हमी भावावर करेल, पण त्यासाठी पेमेंट जी आहे ती तुम्हाला 1 महिना, 2 महिने, 3 महिने लांबवणार. मग मला सांगा, की ती पेमेंट लाभली तर आपल्या काही कामाला येणार आहे का? काहीच नाही, कारण आपल्याला तहान आज लागली, पैशाची आवश्यकता आज आहे. पेमेंट लांबून काय फायदा होणार आहे का? काय नाही. म्हणून शेतकरी काय करणार? किंवा थोडं 100 कमीत कमी पण आमचं सोयाबीन आता घ्या आणि तात्काळ पैसे द्या, असं म्हणणार. पण एवढं खरं आहे, की मोदी सरकारने हमी भावावरती खरेदी सुरू केल्यावरती मार्केटमध्ये 100-200 सुधारणा होणार. म्हणजे 100-200ची सुधारणा अमेरिकेमुळं, 100-200ची सुधारणा परतीच्या पावसामुळं, 100-200ची सुधारणा तुम्हाला इथं दिसणार मित्रांनो मोदी सरकारच्या खरेदीमुळं. या सर्वांची गोळाबेरीज केली तर मला वाटते 300 ते 400 रुपयाची तेजी आपल्याला दिसू शकते. म्हणजे ऑक्टोबर महिन्यात 15 तारखेच्या नंतर जे आपल्या हातात सोयाबीन पडेल तर आपल्याला 5,000चा भाव सुरुवातीला मिळू शकतो, आणि चांगलीच परिस्थिती आली, अनुकूल परिस्थिती 5,500पर्यंत आपण पोहोचू शकतो. पण कुठंतरी वाटते, की आपला जो त्या ठिकाणी प्रश्न होता, की सर 5,500चा भाव मिळेल का आम्हाला येत्या 30 दिवसात? मला चुकीचं समजू नका. येत्या 30 दिवसात 5,500चा भाव मिळण्यासाठी खूप भयंकर या ठिकाणी काहीतरी अपडेट यायला पाहिजे. काहीतरी असं व्हायला पाहिजे, की मोदी सरकारने सोयाबीन निर्यात जी आहे ना ती सुरू केली पाहिजे, सबसिडी अनुदान दिलं पाहिजे, अथवा अमेरिकेमध्ये जो सीबॉटवरचा भाव आहे तो $12 प्रति बुशेलच्या वर जर गेला तर मात्र 5,500ची अपेक्षा करायला हरकत नाही. पण तुम्हाला खरं सांगतो, असं काहीही ऑक्टोबर महिन्यात घडणार नाही. त्याच्यामुळे त्या 30 दिवसात तुम्हाला 100% भाव वाढताना दिसतील, पण 5,500चा भाव मिळण्याची शक्यता धूसर नाही, 100% दिसतच नाही. मग अशा परिस्थितीत भाव पातळी काय राहणार? तर येत्या 30 दिवसात बाजारभाव 4,700 ते 5,200च्या दरम्यान राहतील. म्हणजे 5,000च्या आसपास जास्त काळ राहतील, आणि अतिउच्च परिस्थितीत 5,200 पार जातील, पण तिथं भाव टिकणार नाही, तेवढं लक्षात घ्या. आपण गोंधळ कुठं करतो, की 5,100 झाला, आता उद्या 200 होईल, परवा 300 होईल, असं नाही. 5,000च्या वरी भाव गेला की तिथून हळूहळू सोयाबीनची विक्री सुरू करा, तरच आपला फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, ही आजची संपूर्ण माहिती फार मी विचारपूर्वक तुमच्यासमोर मांडली. मला वाटते माझं म्हणणं तुम्हाला समजलं असेल, माझं म्हणणं तुम्हाला कळालं आणि पटलं असेल, की बाबा येत्या 30 दिवसात जास्तीत जास्त इथपर्यंत बाजारभाव जाऊ शकतो. आता तुम्ही जे गणितं मांडणार तर तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो, की तुम्ही जेवढं सोयाबीन होणार, समजा उदाहरण तुम्हाला सांगतो, तुम्हाला 30 क्विंटल सोयाबीन होणार, तर 30 क्विंटल गुणिले 5,000 म्हणजे 1.5 लाख, अशा हिशोबाने विचार करा. यात 5,000 प्लस नाही तर मायनस होईल, याच्यापेक्षा जास्त फरक पडणार नाही. म्हणजे तुमचं गणित जास्त चुकणार नाही. तर मित्रांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, की मी बोलतो, काही जणांना वाईट वाटते, काही जणांना राग येतो, पण कसं आहे, की आपले उदय सर हृदयापासून बोलतात, पोटाच्या उदरातून बोलतात, आणि एक शेतकरी म्हणून बोलतात, की बाजारभाव काय राहू शकतो. अहो, खुश करायला काय, व्हिडिओ टाकायला काय लागते, की 8,000चा भाव होणार, 10,000चा होणार, पण जी गोष्ट होणार नाही, भोळी भाबडी माझी शेतकरी मंडळी, त्यांना फसवून या ठिकाणी काही साध्य होणार नाही. म्हणून येत्या 30 दिवसात 5,500चा भाव काही मिळणार नाही. तुम्ही 5,000च्या वरी भाव मिळायला सुरू झाला, की हळूहळू तिथं विक्री चालू करा, एवढीच आपणास नम्र विनंती. मला वाटतंय ही आज माहितीपूर्ण असणारी व्हिडिओतील ही संपूर्ण जी काही माहिती आहे तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, की सबस्क्राईब मात्र आपण का करत नाहीत मला माहीत नाही. एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्या बरं काय, ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर नेहमीच मिळत राहील.
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे, कास्तकार बांधवाचे आणि बळीराजाचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार.